नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठली रेसिपी वगैरे करणार नाही, पण आज मी खूप छान असा उपाय केसांच्या वाढीसाठी जो मी घरामध्ये करते तो मी तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे। तर चला आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला 2 फोटो शेअर केले। एक अगदी माझे म्हणजे खांद्यापर्यंत केस कापलेला आणि दुसरा अगदी लांब सडक वेणीतला व्हिडिओ मी शेअर केलेला। पण आता तसं नाहीये, कारण का आता भरपूर केसाच्या समस्या वाढलेल्या आहेत सगळ्यांच्याच। अगदी म्हणजे प्रत्येकाच्या तोंडून ऐकलं ना तर केस गळतात, भरपूर केसाची वाढ खुंटले, केसाला फाटे फुटलेले आहेत। तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आधी पण एक व्हिडिओ टाकला होता मेथीच्या दाण्यापासून, आणि तो मी नियमित घरामध्ये करते आणि आपण जे करतो ते लोकांपर्यंत पोहोचवावं। आपल्याला जर त्याच्यापासून फायदा होतो, आपल्याला त्याच्यापासून म्हणजे तो उपाय आपल्याला लागू पडला, हा लोकांपर्यंत पोहोचवा म्हणून मी तो व्हिडिओ टाकलेला। त्याच्यावर भरपूर कमेंट देखील आल्या, पण कुणी केलं कुणी नाही केलं हे मला माहिती नाही, पण मला शक्यतो त्या उपायाचा बराच म्हणजे फरक पडलेला आहे। आणि आता मध्यंतरी माझा जो अपघात झालेला त्यानंतर माझे बरेच केस कापले मुलींनी घरी येऊन। लांब सडक वेणी होती, त्याच्यातले म्हणजे अर्धे केस तर त्यांनी कापले। खरं तर त्यांनी सांगितलेलं की सगळेच केस कापून टाक, म्हणजे फक्त मानेपर्यंत केस ठेव, तुला ते म्हणजे सध्या तुला त्याची निगा राखता येणार नाही। पण मी त्यांचं नाही ऐकलं, मला लांब केसांची सवय आहे आणि कमीत कमी म्हणजे 3 ते 4 महिने मला खूप हेवी डोस घ्यायला लागत होते माझ्या त्या आजारावर। त्याच्यामुळे माझ्या केसांवर पूर्ण परिणाम झालेला आहे आणि त्यासाठी मी हा पुन्हा आता दुसरा उपाय चालू केलेला आहे। तर ह्यातने मला बराच फरक आलेला आहे, कारण का आत्ता आजारपणामध्ये जी माझी केस म्हणजे मुलींनी कापून दिली होती त्याच्यापेक्षा पटकन म्हणजे हा मी उपाय चालू केल्यानंतर बरीच माझ्या केसाला वाढ लागलेली आहे आणि मला त्याचा अनुभव आला म्हणून तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवा म्हणून मी पटकन हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायला घेतला। तर यामध्ये मी तुम्हाला दाखवलं की मी इथे ॲलोवेराचं अगदी एक मोठं पान घेतलेलं आहे, त्याचे सगळे काटे वरची साल काढून त्याचा गर घेतला, एक कांदा घेतला, थोडी मेथी घेतली आणि हिरवागार कढीपत्ता घेतला आणि 150 ग्राम तेल होतं घरामध्ये तेच घेतलेलं, म्हणजे एक 100 ग्रामची बॉटल होती आणि थोडंसं आधीचं शिल्लक होतं। यामध्ये मला जास्वंदीची फुलं पण मी टाकते आणि कलोंजी पण टाकते, पण आज ते शिल्लक नव्हतं, पण मी दुसऱ्या वेळेस नक्कीच टाकणार आहे। हे सगळं मी तेलामध्ये मिक्स करून असं छान उकळून घेतलेलं आहे आणि उकळताना लोखंडी भांडं असेल तर ठीकच आहे, पण मी हे जे स्टीलचं भांडं आहे ना नेहमी असं करपवून घेते। मला याच्यामध्ये काय काय मी म्हणजे असं ते काळच करून ठेवलेलं आहे, म्हणून मग मी त्या स्टीलच्या भांड्यामध्ये तेल चांगलं म्हणजे ॲलोवेरा अगदी चांगला कडक झाला, त्याच्यामध्ये कांद्याचा कलर बदली झाला, कढीपत्ता कडक झाला, मेथीचे दाणे अगदी काळे काळे झाले, जेणेकरून त्या सगळ्या पदार्थांचा अर्क त्या तेलामध्ये उतरला पाहिजे। आणि अशा प्रकारे मग मी हे तेल असं करून घेतलं। तर मी हे नियमित वापरते आणि बरेच म्हणजे आता मी व्हिडिओ करताना तुम्हाला केस मोकळं ठेवून दाखवलेले आहेत की माझी केस आजारपणामध्ये खूप कटिंग केली होती मुलींनी, पण त्यातला आता बरीच वाढ लागलेली आहे आणि म्हणून आजचा मी हा व्हिडिओ केलेला आहे। तर आता हे तेल मी सगळं गाळून घेणार आहे एका पसरट भांड्यामध्ये आणि मध्ये थंड झाल्यानंतर बाटलीमध्ये ठेवून देणार आहे। आणि बाटलीमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही म्हणजे समजा ज्यावेळेस आता उद्या तुम्हाला आपण आठवड्यातनं 2 वेळा सगळेच केसांवरून आंघोळ करतो, तर आंघोळ करायच्या एक तर आदल्या दिवस आधी तुम्ही लावा रात्री चांगली मालिश करून। बरं, मालिश करताना केस दोन्ही साईडला करून, म्हणजे इकडची केस तिकडे तिकडची केस नको, गुंता नाही झाला पाहिजे म्हणून दोन्ही साईडला करून हळूहळू अगदी केसाच्या मुळाशी मालिश करायची, कारण केसाच्या मुळाशी जर मालिश केली तिथून आपल्या केसाची वाढ होते आणि शेंड्यांना पण मालिश करायची। अशा प्रकारे जर तुम्ही नक्की केलं ना तर तुमच्या केसाला नक्कीच वाढ लागेल आणि जशी माझी आता तुम्ही केस पाहताय ना तशीच तुमची देखील केस होतील। आणि तुम्ही हे तेल करा, वापरा आणि 1 महिना तरी तुम्ही कंटिन्यू करा किंवा 1-1.5 महिना करा आणि त्याच्यानंतर तुम्ही खरोखर मला कमेंट करून सांगा की ताई तुम्ही जी हा व्हिडिओ केला, आम्ही त्या व्हिडिओप्रमाणे तेल केलं आणि तसं वापरून पाहिलं आणि आम्हाला खरंच त्याच्यापासून बराच फरक पडलेला आहे। तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।